बलात्कारी दत्ता गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। शिवाजीनगर कोर्टाचा निर्णय। 75 तासांच्या अथक शोध मोहिमेनंतर नराधमाला बेड्या। बलात्काराबाबतच्या संतापजनक विधानानंतर संजय सावकार यांना उपरती। संजय सावकार यांनी मागितली माफी, तर वक्तव्याचा विपर्यास केल्याचाही दावा। बाळासाहेबांचे विचार विकले, तुमचं पाप धुण्यासाठी कुंभमेळ्यात स्नान केलं। उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर। एमएमआरडीएवर लाचखोरीचे आरोप करणाऱ्या सिस्ट्राची नरमाईची भूमिका। यापुढेही सोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा, तर मेट्रो कामातील त्रुटीचे आरोप फेटाळले। न्यू इंडिया बँक गैरव्यवहारातील मुख्य आरोपी हितेश मेहताच्या लाय डिटेक्टर चाचणीसाठी कोर्टाकडे अर्ज। आरोपी मनोहरच्या खात्यावरून मेहताला पैसे आल्याचा संशय। शनी शिंगणापूरमधील शनिदेवाला आता ब्रँडेड तेलाचा अभिषेक। इतर तेलामुळे शिळेची झीज होत असल्याने विश्वस्त मंडळाचा निर्णय। राज्यभरात 11वीचे प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार। शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जाहीर। उत्तराखंडमध्ये हिमखड्याखाली अडकलेल्या 33 मजुरांची सुटका। उर्वरित 22 जणांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। हिमवर्षावामुळे उत्तर भारतातील जनजीवन विस्कळीत।